जगातल्या प्रत्येक संस्कृतीमध्ये काही ना काही अंधश्रद्धा आढळतात. त्या त्या देशाच्या इतिहासामध्ये धर्म, लोकपरंपरा, भीती, आशा, ज्ञान याच्यामधून त्या तयार झालेल्या असतात. काही देशातील प्रचलित आता सध्या असलेल्या अंधश्रद्धा ह्या व्हिडिओमध्ये बघूया. काळं मांजर रस्ता ओलांडलं तर अपशकुन मानतात. भारतामध्ये शनिवारी केस नख कापून येत अशी एक पद्धत आहे. लिंबू मिरची टांगल्यानं वाईट शक्ती दूर राहतात. नजरेचा दोष टाळण्यासाठी काळा ठिपका लावतात. गाडीचा अपघात टाळण्यासाठी गाडी पुढे लिंबू मिरची बांधतात. असे खूप सगळे भारतामध्ये प्रचलन आहे. जपानमध्ये 4 हा अंक अशुभ मानतात, कारण 4ला शाय असं म्हणतात आणि शाय याचा अर्थ मृत्यू असं होतो. जपानमध्ये रात्री शिटी वाजली जर भूते येतात असं त्यांचं एक प्रचलन. चीनमध्ये 8 हा अंक अत्यंत शुभ आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो आणि 4 ह्या अंकाला अशुभ मानलं जातं. घड्याळ भेट देणं म्हणजे मृत्यूचं संकेत असं मानलं जातं तिथं. त्याचबरोबर अमेरिकेला जर गेला तर तिथं शुक्रवार किंवा 13 हा आकडा अशुभ मानला जातो. शिडी खालून जाणं, स्टेअरकेसच्या खालनं जाणं अपशकुन मानलं जातं. आरसा फुटला तर तिथं 7 वर्ष अपयश येते असं तिथे त्यांची एक अंधश्रद्धा आहे. इटलीमध्ये 17 हा अंक अशुभ मानतात. लाल रंगाचं अंतर्वस्त्र नववर्षात मध्ये शुभ मानतात ते. तुर्कस्तानमध्ये गेला तर नजर बोंजू म्हणजे निळ्या डोळ्यांसारखं एक ताईत असतं, ते वाईट नजर टाळण्यासाठी तिथं बांधलं जातं आणि तिथं सुद्धा रात्री केस आणि नख कापत नाहीत. जर्मनीमध्ये जन्मदिवसाच्या आधी जर तुम्ही शुभेच्छा दिला तर ते अशुभ मानलं जातं. फ्रान्समध्ये कुत्र्याच्या विष्टेवर पाय पडला की शुभ मानलं जातं. रशियामध्ये घरातून निघण्याआधी क्षणभर शांत बसणं शुभ आहे आणि रिकामी बॉटल जर जमिनीवर ठेवली तर ते अपशकुन मानतात ते. ब्राझीलमध्ये नवीन वर्षामध्ये पांढरे कपडे परिधान करणं शुभ मानलं जातं. समुद्रामध्ये उड्या मारून इच्छा व्यक्त करणं म्हणजे तुमची जी इच्छा आहे ती फलद्रूप होते अशी त्यांची एक श्रद्धा आहे. अंधश्रद्धा ही आहे ती बहुतेक वेळेला भीती, अनिश्चितता आणि परंपरेतून जन्म घेतात. त्या विज्ञानावर आधारित नसतात पण समाजाच्या सांस्कृतिक ओळखीचा एक भाग होऊन बनतात. सुरक्षिततेला जर समजा भ्रम मिळाला की मेंदू ते नक्की मान्य करतो.